समजा म्हणून हे सगळं केलं असतं तर आकाश सरांनी मम्माला सोडवण्यासाठी एवढी खटपट केली असती का? हे बघ शलाका, उगीच तू त्यांचं वकीलपत्र घेऊ नकोस. आणि तो फक्त बोललाय, बघूया खरंच असं करतो का ते. मम्मा जेव्हा सुटून घरी येईल ना तेव्हा विश्वास बसेल माझा. आम्ही इथे बाबांच्या हातापाया पडतोय. तुम्हाला घरी राहू द्यावं म्हणून विनवण्या करतोय. तू घर सोडून जायच्या गोष्टी करते. मग काय करू मी म्हणून? रामा अचानक असे कसे बदलले हे कोणच मला उलगडत नाहीये. पण त्यांचे खूप उपकार आहेत ग माझ्यावरती. मी त्यांना नाही सोडू शकत. अगं पण त्यांना सोड असं मी म्हणतच नाहीये. जोवर तुझी दुसरीकडे चांगली सोय होत नाही तोपर्यंत इथून जायचं नाही. अगं तुला शीतल, मला या विषयावरती आता चर्चा नकोय. अभिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. काय? त्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. अगं पण का? कशासाठी? तू इथे जेलमध्ये होतीस. तो सैरभैर झाला होता. तो हे मानायला तयारच नव्हता की तू बाबांना मारलंस किंवा बाबा साहेब आहेत. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलंच नाही माझं. आणि याच गोष्टीचा फायदा त्या मंगेशने उचलला. त्यांनी त्याला नको ते खोटं सांगून मनूच्या विरोधात नेलं. त्याला आत्ता सावरायला हवं शलाका, नाहीतर हे प्रकरण हाताबाहेर जाईल. तुला लवकर इथून बाहेर यावंच लागेल. पण ते माझ्या हातात नाहीये शलाका. डोंट वरी वसुमतीताई, तुमच्या जामिनासाठी ऍप्लिकेशन मी कोर्टात सबमिट केली आहे. लवकरच त्यांचे ऑर्डर्स येतील. मी तुम्हाला उद्या जामीन देऊ शकतो. खरंच? ऑफकोर्स. आणि जर कोर्टाने माझं स्टेटमेंट, पंचनामा, रिपोर्ट हे जर ग्राह्य धरलंच तर या केसमधून लवकरच तुमची सुटका होईल. मागच्या वेळेस काय झालं होतं माहितीये ना? हो माहितीये मला. माहितीये काय? मग भेटलो का नाही होता पण अजून? मग कधी भेटूया? उद्या चालेल? हो चालेल. दारूसाठी बायकोशी खोटं बोलणार आहे, सतत दिवस रात्र दारू मध्ये झिंगणार आहे, माणुसकीला विसरून दारूला महत्व देणार आहे. हे माझे रामा नाहीत. माझे रामा मला परत हवेत. ए, तुला फिल्मी डायलॉग मारू नको. माझं हे काय झालंय ना त्याने तू बी कारणीभूत आहे. माझ्या एकट्यावर खापर फोडू नको. मला काय हाऊस नाही असं वागायची. जाणून बुजून करत नाहीये मी. जे काय मला त्रास झालाय ना. त्रास सगळ्यांना होतो म्हणून काय प्रत्येक जण दारू पीत बसतो? इथून पुढे जर का तुम्ही दारू प्यायलात किंवा तुमच्यामुळे या घरात वादावादी झाली ना तर मी स्वतः माझ्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकेन. आणि वसुमतीताईंनी जे काही केलंय ते करायला सुद्धा मी पुढे मागे बघणार नाही. आता विचार तुम्हाला करायचा. तुम्हाला कोर्टाची नोटीस आली, ती द्यायची होती म्हणून आलोय. ठीक आहे. आकाश, तू जे काही केलंस ना त्याचा बदला मी घेणार. सोडणार नाही तुला. काय करू शकतो मी इथे घरात बसून? बाहेर पडायची पण सोय नाही. 2-2 हवालदार बसवलेत घराच्या बाहेर. काय करू कळत नाही. आणि का करू नको मी विचार? माझ्या मुलीचा साखरपुडा आहे आणि त्या माणसाने त्या दिवशी पुन्हा गोंधळ घातला तर? नाही घालणार. आकाशने सांगितले ना. माझा त्यांच्यावर विश्वास नाही. अहो सांग त्यांना साखरपुड्याच्या आधी दुसरीकडे कुठेतरी सोय बघा म्हणावं. बरं, मीच त्या दोघांची कुठेतरी सोय करून देईन. मग तर झालं. खुश आता तरी. धर्माधिकारी साहेब, मला कोर्टाची नोटीस आली. केसची तारीख पडली. हो माहिती आहे मला. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? नाही, केसच्या बाबतीतले सगळे निर्णय मी तुम्हाला विचारून घेत आलो म्हणून विचारतोय. आता काय करायचं? हे बघा मंगेश, ही केस रिओपन होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले आपण, पण त्याला काही यश आलेलं नाही. आता केस लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. पण जिंकू ना आपण. त्याची काळजी तुम्ही करू नका. धर्माधिकारी शेवटच्या क्षणापर्यंत हार मानत नाही, लक्षात ठेवा. केस आपणच जिंकणार. फक्त तुम्ही ते पैशाचं तेवढं बघा. ते आहेत. ठीक आहे, उद्या कोर्टात या, तिथंच भेटू. बाय.